श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. गरुड पुराण अध्याय क्रमांक 7. श्रोतेहो, आपण 2 भागांमध्ये पाहणार आहोत. सूत सांगतात पुढे की श्रवणाकादी ऋषी हो, अशा रीतीने भगवंताने सांगितलेला हा सगळा प्रकार ऐकून गरुड एखादं पिंपळाचं पान हवेने जसे थरथर कापावे त्याप्रमाणे गरुड हा थरथर कापू लागला आहे. गरुड विचारतो, भगवंता, एखाद्याने चुकून किंवा मुद्दाम किंवा कोणाच्या संगतीत राहून मोहवशामध्ये जर काही पापे केली तर त्या पापातून सुटका होऊ शकत नाही का? यमयातना आपण चुकवू शकत नाहीत का? असेल तर काही उपाय आहेत का? कृपया मला सांगा. भगवान सांगतात की हे गरुडा, मनुष्याच्या हिताकरता तू उत्तम प्रश्न विचारला आहेस, तर ऐक. पूर्वी जे सर्व नरक सांगितले ते पापी लोकांना आणि पुत्र नसलेल्या लोकांना प्राप्त होतात, परंतु हे गरुडा, धार्मिक पुरुषांना आणि पुत्र असलेल्यांना नरक प्राप्त होत नाहीत. त्याकरता पुत्र होण्यास जर मध्ये काही व्यत्यय असेल तर ते आपण दूर केले पाहिजेत. त्यासाठी आपण श्रोतेहो, हरिवंश पुराणाचे पारायण अवश्य करावे, षट्चंडी करावी आणि म्हणून विद्वानाने भगवान गोपाल कृष्णांसारखा पुत्र व्हावा यासाठी प्रयत्न करत राहावे. श्रोतेहो, यामध्ये आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होईल, विशेषतः महिला मंडळामध्ये. काय धर्मामध्ये पुत्राला एवढे महत्त्व दिले कन्येपेक्षा? काय पुत्र झालाच पाहिजे, कन्या नाही झाली तरी चालेल असे आहे? बिलकुल नाही. खरं तर या ज्या संकल्पना आहेत या आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. पुत्र व्हावा असा प्रत्येकाने प्रयत्न करावा. पण पुत्र म्हणजे काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर जर प्रत्येकाला मिळाले तर प्रत्येकाची संतती ही चांगलीच होईल, यात काही शंका नाही. आणि संततीलाही कळेल की आपण नेमके आईवडिलांप्रती कसे वागले पाहिजे. पुत्र शब्दाची व्याख्या केलेली आहे. एक संस्कृत श्लोक आहे जो आपल्या आईवडिलांना पुन नावाच्या नरकातून तारतो तो पुत्र. पुन नावाच्या नरकातून कसे तारावे? नरकातून आईवडिलांना तारायचे आहे. खरं तर नरकात जाणे किंवा स्वर्गात जाणे हे प्रत्येकाचे एक स्वतःचं नशीब आहे. प्रत्येकाने स्वतः जे काही कर्म केले आहेत त्याचा तो परिपात आहे. तो प्रत्येकाच्या कर्माचे ज्याला त्याला फळ भोगायचेच आहे. तर अशा वेळेस त्याची संतती काय रोल निभावू शकते, काय भूमिका असेल पुत्राची, हेच आपल्याला इथून पुढे या अध्यायात ऐकायचे आहे, श्रवण करायचे आहे. हे पहा, मुख्यतः 4 प्रकारची पापे सांगितली गेलेली आहेत. काल्क, वाचक, मानसिक आणि सांसर्गिक. कायिक म्हणजे शरीराने होणारे पाप, वाचक म्हणजे बोलण्याने होणारे पाप, मानसिक म्हणजे मनात चिंतन केल्याने होणारे पाप आणि सांसर्गिक म्हणजे संसर्गातून होणारे पाप. ही 4 प्रकारची मुख्य पापे आहेत. घरामध्ये सुद्धा काम करताना पंच सुनाजनित पाप 5 प्रकारच्या हिंसा होत असतात. खंडन करण्याने, जात्यात गहू दळण्याने, झाडलोट करण्याने, अग्नी पेटवल्यावर, काही रगडल्यावर, अशा 5 ठिकाणी हिंसा ही रोज होतच असते.
याचाच आपण बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाकडून काही ना काही रोज पाप घडते व त्यातून रोज हिंसा घडते. साधे आपण बोललो तरी त्यातून जो ध्वनी बाहेर पडतोय त्या ध्वनीच्या दबावामुळे वातावरणातील अनेक जंतू मारले जातात. म्हणजे निश्चितच आपल्याकडून हिंसा घडते. आपण निश्चितच पापाची भागीदारी आहोत आणि हे जर पाप घडले तर त्या पापकर्माचे फळ त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागेल दुःखाच्या रूपाने. परंतु हे पापकर्माचा परिहार कसा होणार, यातून होणाऱ्या यमयातना शिक्षा कमी कशी होणार, यासाठी काय उपाय करावा. तर उपाय मृत्यूनंतर आपण करू शकत नाही. करू शकतात ते आपले वंशज संतती अंत्यकर्म करून. हे जे अंत्यविधी कर्म आहेत त्यामध्ये अन्नदान महत्वाचे आहे. हे करून त्या पाप कर्माची फळे सौम्य केली जाऊ शकतात. आणि अशा पापकर्माची फळे सौम्य करून यमयातना वाचवणे, नरक यातना वाचवणे, नरकवास वाचवणे, ह्याच हे फळ मिळू शकतं. मात्र हे कर्म करायची आहेत ती त्यांच्या संततींनी. संततींनी म्हणजे पुत्रांनी, पुत्रांनी म्हणजे मुलांनी असे नाही. त्यामध्ये मुलीसुद्धा आल्या. आता एखाद्या आईवडिलांना मुलगाच नाहीये, मुलीच आहेत तर मग कोण करणार. मग त्यावेळेस त्यांची मुलगी कर्म करू शकते. आणि आपल्या समाजामध्ये जी प्रथा पडलेली आहे की अंत्यकर्मे ही मुलींनी करायची नसतात, हे चुकीचे आहे. मुलींनी त्यावेळेस करायची नसतात ज्यावेळेस मुलगा मोठा असेल, मोठा भाऊ असेल. परंतु ज्यांना भाऊच नाहीये, ज्या आईवडिलांना मुलगाच नाहीये, त्यांच्या मुलीसुद्धा अंत्यसंस्कार करू शकतात. पुत्र म्हणजे तो जो आईवडिलांच्या सर्व क्रिया करतो, दान धर्म करतो, श्रद्धेने करतो, आईवडिलांच्या प्रेमापोटी करतो. तो आईवडिलांना पुन नावाच्या नरकातून तारणारा आहे. मग असा जो आहे तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, म्हणजे पुत्रहीन सौम्या ही मुलासाठी नाहीये, ती मुलीसाठी सुद्धा आहे. श्रोते हो, परंतु अशा औदिक ह्या क्रिया करणार कोण, ज्याची धर्मशास्त्रावर श्रद्धा आहे, रुचिक ऋषी आज्ञा, ऋषीमुनींचे प्रमाण हे त्याला मान्य आहे. गर्भशास्त्रीय कर्मांवर ज्याचा विश्वास आहे, जो श्रद्धावान आहे, ज्याच्या आईवडिलांवर प्रेम आहे, असा व्यक्ती हे कर्म करणार. म्हणजे मुलगा किंवा मुलगी ही कशी व्हावी, तर ती संस्कारित व्हावी, धार्मिक व्हावी, श्रद्धावान असावी. ती भगवतामध्ये सांगितलेले आहे, कुपुत्रोः दुःखदायकः, एक तर संतती नसावी आणि असल तर ती चांगली असावी, संस्कारित असावी, श्रद्धावान असावी, आध्यात्मिक साधना करणारी असावी, ती आईवडिलांचा सन्मान करणारी असावी, आईवडिलांची सेवा करणारी असावी, समाजाला एक आदर्श पुरुष असा मिळावा, त्याच्या रूपाने एक आदर्श नागरिक तो असावा, सर्व प्रकारची मानवी मूल्ये त्याच्यामध्ये असावी, तो ज्ञानी असावा, तो सत्शील असावा, तो गुणवान असावा, चारित्र्यवान असावा, तो अभ्यासू असावा. असा सर्व गुण संपन्न जर तो असेल तर त्याला आपण नक्कीच पुत्र असे म्हणू शकतो. आणि असा पुत्र प्राप्त झाला, परंतु तो जर व्यसनी असेल, स्वच्छंदी असेल, तो मन मानेल तसा जगणारा असेल, त्याच्या स्वभावाला कोणाचा अट्टाव नसेल,
कोणाचं जर त्याला ऐकून घ्यायचं नाही आहे, त्याच्यासमोर कोणी आदर्श नाही आहे, प्रामाणिकपणा त्याच्या वागण्यात नाही आहे, परमेश्वरावरती श्रद्धा नाही आहे, आईवडिलांचा पदोपदी अपमान करणारा, त्यांना त्रास देणारा, त्यांच्याशी कृतघ्न वागणारा तो प्रत्येक मुलगा कुपुत्र आहे. आणि असा पुत्र दुःख देणाराच ठरतो. यासाठी आपण आपल्या घरामध्ये पुत्र जन्माला यावा. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, असा पुत्र जन्माला यावा. कारण की असा पुत्र सर्व कर्म करेल आणि आईवडिलांना नरकातून वाचवेल. श्रोते हो, पुत्राने आईवडिलांसाठी श्राद्ध केले तर आईवडील हे स्वर्गात जातात, म्हणजेच त्यांची सद्गती होते, म्हणजेच त्यांचे अपग्रेडेशन होते. असे पुत्र आणि त्यांनी केलेले कर्म यातून आईवडिलांची सद्गती होते. यात काय आश्चर्य आहे. परंतु ज्यांना संततीच नाही आहे, त्यांच्यासाठी जर परक्या व्यक्तीने जरी श्राद्ध केले तरीसुद्धा त्यांना सद्गती मिळते. याविषयी एक कथा ही सांगितलेली आहे. त्रेतायुगामध्ये एक राजा होता आणि हा राजा मोठा दानी होता, शूरवीर होता, संतांवर दया करणारा होता, सदाचार संपन्न होता. त्याने आपल्या पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन केले होते. एक दिवस सैन्यासह शिकार करण्यासाठी तो जंगलामध्ये गेला. त्या ठिकाणी सुंदर असे हरणांचा संचार चाललेला होता. नाना पक्ष्यांचे गायन चाललेले होते. त्याने एक हरिण पाहिले आणि मनामध्ये त्याच्या इच्छा आली की आपण या हरणाची शिकार करावी. श्रोते हो, आणि त्याने त्या हरणाचा पाठलाग केला. हरणावर अचूक बाण धरला, बाण सोडला, बाण हरणाला लागला आणि हरिण रक्तबंबाळ होऊन खाली जमिनीवर कोसळले. मात्र हरणामध्ये सुद्धा जगण्याची जिद्द होती, म्हणून हरिण पडून नाही राहिले. रक्त वाहत आहेत त्या अवस्थेत ते हरिण पळू लागलेले आहे. आणि दुसऱ्या जंगलामध्ये हरिण शिरलं. त्याच्या मागे त्या जंगलामध्ये राजासुद्धा शिरला. राजा थकला. राजाच्या कंठामध्ये प्राण आले आणि राजा थकून गेला. त्यामुळे राजा एका घोड्यासह एका ठिकाणी थांबला. एका तलावामध्ये त्याने स्नान केले. त्या तलावामध्ये कमळांनी सुशोभित अशी फुले आहेत. तेथे जवळच एक वडाचे झाड होते. त्या झाडाखाली आपण बसावे, थोडा विश्राम करावा. थंडगार वाहणाऱ्या हवेचा आपण आल्हाददायक आस्वाद घ्यावा, असे त्याच्या मनामध्ये आले. तो राजा झाडाजवळ गेला, बसला. तेथे राजा भुकेने तहानेने व्याकुळ, केस मोकळे सोडलेला, मळकट हाडांचा सापळा म्हणजेच एक त्याने तिथे प्रेत पाहिले. राजा या अक्राळ विक्राळ प्रेताला पाहून आश्चर्य पावला आणि प्रेतही अशा घोर अरण्यात आलेल्या राजाला पाहून आश्चर्यचकित झाले आणि मोठ्या उत्सुकतेने त्या राजाजवळ ते प्रेत गेले आणि त्याच्याशी बोलले, हे राजा, माझ्यासाठी उत्तर क्रिया झाल्या नाहीत. माझ्या मागे माझी कोणी संतती नव्हती आणि त्यामुळेच प्रेत योनीतून माझी सुटका झाली नाही. प्रेत म्हणते, राजा, मी तुला पहिल्यापासून सर्व सांगते. माझ्या मृत्यूचे कारण ऐकून तुला दया करणे माझ्यावर योग्य राहील. आणि प्रेत
आपली सर्व कहाणी राजाला सांगितली आणि सांगितले की माझ्यासाठी उत्तर क्रिया कोणीच केल्या नाही, त्यामुळे मी प्रेत आत्माच म्हणून भटकत आहे. माझी सद्गती झाली नाही. हे राजा, तू माझ्या उत्तर क्रिया करशील तर माझी मुक्ती होईल. कारण राजा हा सर्व प्रजेचा बंधू असतो, पालक असतो. त्यावेळेस त्या प्रेताने सांगितले की नारायण परमात्मा हा एक मोठा विधी आहे. त्याच्या पुढे सर्व प्रेत त्या क्रियेच्या द्वारे मुक्ती पावतात. तू माझ्यासाठी ही क्रिया कर. तर नारायण परमात्मा हा विधी त्या प्रेताने राजाला समजावून सांगितला. भगवान म्हणतात की गरुडाने गरुड राजाशी, त्या प्रेताशी संवाद करत असताना तिथे सैनिक आले आणि सर्व सैन्य पोहोचल्यावर त्या प्रेताने राजाला एक महामणी देऊन नमस्कार केला आणि पुन्हा प्रार्थना केली की आपण माझ्यासाठी नारायण परमात्मा हा विधी करा, मला सद्गती मिळू द्या. तो राजा त्या वनातून निघून गेला. आपल्या नगरी पोहोचल्यावर जे प्रेताने सांगितले त्याप्रमाणे प्रेताच्या सद्गतीसाठी राजाने नारायण परमात्मा हा विधी केला. त्यातून त्या प्रेताला मुक्ती मिळाली. प्रेत येणूतून त्याची सुटका झाली, सद्गती झाली. दुसऱ्याने केलेल्या श्राद्धाने प्रेतसुद्धा उत्तम गती पावला. हे आपल्याला या कथेवरून लक्षात येते. मग सख्ख्या मुलाने जर आपल्या वडिलांना सद्गती मिळावी या हेतूने जर श्राद्धविधी केलेत आणि त्यातून जर वडिलांना सद्गती मिळाली तर त्यात काय आश्चर्य आहे? म्हणजे निश्चित मिळणारच. हा सांगितलेला इतिहास जो ऐकतो आणि दुसऱ्याला ऐकवितो ते दोघेही पापी असले तरी प्रेत योनीमध्ये जात नाहीत, ते पावत नाहीत. श्रोतेहो, आपले आईवडील जिवंत असतात त्यावेळेस त्यांच्या प्रती आपला आदरणीय आणि पूजनीय असा भाव असतो. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता, मातरम पितरम पूजनीय. ही भारतीय संस्कृती, ही भारताची माती की जेने या मातेला सुद्धा मातेचेच नाव दिलेले आहे. या भारतभूमीला आपण भारत माता म्हणतो आणि माता पित्यांमध्ये सुद्धा आईचं नाव आपण अगोदर घेतो. साहजिकच आपले सहज असे प्रेम आईवरच जास्त असते, कारण आईपासून आपण जन्माला आलेलो असतो. आईच्या गर्भामध्ये आपण वास केलेला असतो. सर्व नातेवाईकांना आपण जन्माला आल्यानंतर ओळखतो किंवा त्यांच्याप्रती आपले प्रेम वाढते. मात्र आई ही एकच व्यक्ती आहे या जगामध्ये की सर्वांपेक्षा 9 महिने तिची आपली ओळख झालेली असते. 9 महिने आधी आपले आईचे आणि आपले प्रेमसंबंध निर्माण झालेले असतात. आणि जगामध्ये एक आईच आहे जी आपल्यावर निष्काम प्रेम करते. एक गोष्ट मला आठवते श्रोते, तुम्हाला सांगावीशी वाटते. एक आई मुलाला जन्म देते, मात्र जन्म झाल्यावर काही महिन्यातच पितृछत्र हरवते आणि ती आई त्या मुलाला अतिशय प्रेमाने वागवते, वाढवते, गरीब असते. मात्र स्वप्न बघण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे. गरीब असूनही तिने खूप मोठे स्वप्न बघितले. माझ्या मुलाला खूप शिकवेल, मोठा करेल, यासाठी तिने खूप हालअपेष्टा सहन केलेल्या असतात. लोकाची घरची धुणी भांडी केलीत, त्यातून जे काही पैसे मिळतात त्यातून ती एक वेळेस स्वतः उपाशी राहायची, मात्र मुलाला व्यवस्थित खाऊपिऊ घालायची, शाळेत पाठवायची, त्याला मोठं करलं. मुलगा मोठा झाला.
आईवडिलांचे उपकार त्याला मोठा झाल्यावर आठवत नव्हते. आईवडिलांच्या हालापेष्टा त्याला काही लक्षात नव्हत्या. मोठा झाला, तरुण झाला. तरुणाईच्या चष्म्यातून तो सर्व जग पाहू लागला. दुर्दैवानं तो कुसंगतीत अडकला, दारू पिऊ लागला, व्यसन करू लागला आणि मग घरामध्ये रोज भांडणे सुरू झाली. आईचा अपमान करणे ते नित्याचेच झाले. जणू काही आईला एखादी शिव देऊनच आरे तुरे करूनच बोलायचे असते, असे त्याचे जीवन झाले. पुढील कथा पुढील अध्यायात.